काय मग झाली ना एकदम हॉटेल सारखी झणझणीत आणि क्रीमी अशी ही पावभाजी? काय म्हणता, तुम्हालाही शिकायची ही पावभाजी? अहो मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. आता सगळ्यात पहिले थोडीशी मोठी मोठी चिरलेली फ्लॉवर, बटाटे आणि गाजर आपण स्वच्छपणे पाण्याने धुवून घेऊयात. आता भाज्या धुवून झाल्या की आपण त्या कुकरमध्ये घालूयात. त्यासोबत थोडासा खिसलेला बीट पण घालूयात. आता ह्यात थोडंसं मीठ घालू आणि भाज्या बुडतील इतकं पाणी घालून कुकरचं झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या काढून ह्या भाज्या आपण शिजून घेऊयात. आपल्या भाज्या शिजेपर्यंत आपण भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे 1 कांदा, 1 टोमॅटो आणि 1 शिमला मिरची बारीक चिरून घेणार. यासोबत थोडीशी अद्रक, लसूण आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घेऊयात. आता एका कढईत बटर आणि तेल घालूयात. तेल यासाठी ॲड करा ज्यामुळे बटर करपणार नाही. बटर छान तापलं की त्यात जिरे घालू आणि नंतर अद्रक लसणाची पेस्ट ॲड करून त्याची फोडणी घालूयात. आता ही पेस्ट 2 मिनिटं परतून झाल्यावर ह्यात बारीक चिरलेला कांदा ॲड करून तो छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घेऊयात. कांदा भाजेपर्यंत आपण आपल्या उकडलेल्या भाज्या मॅश करून घेऊयात. कांदा छान भाजून झाला की त्यात बारीक चिरलेली शिमला मिरची ॲड करूयात आणि तीही 2 मिनिटं शिजवून घेऊयात. शिमला मिरची भाजून झाल्यावर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करा आणि तो छान शिजेपर्यंत फ्राय करून घ्या. टोमॅटो छान भाजून झाला की त्यात धनेपूड, लाल तिखट, हळद आणि पावभाजीचा मसाला ॲड करूयात. हे सर्व मसाले 2 मिनिट शिजवून घेऊयात. आणि हो, मसाले शिजवताना पाणी ॲड करायला विसरू नका, ज्यामुळे मसाले जे आहेत ते करपणार नाहीत. मसाले छान शिजून झाले की त्यात मॅश केलेल्या भाज्या ॲड करूयात. आता ह्या भाजीत थोडंसं पाणी ॲड करून ह्या भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊयात. आता ह्या भाजीत चवीनुसार मीठ ॲड करून 2 मिनिटं ह्या भाजीला एक उकळी फुटेपर्यंत शिजवून घेऊयात. आता 2 ते 3 मोठे चमचे बटर ॲड करून ही भाजी 2 मिनिटं शिजवून घ्या. आता छान कोथिंबीर घालू आणि वाढायला घेऊयात ही भाजी. काय मग जमली की नाही हॉटेलसारखी झणझणीत आणि क्रीमी अशी ही पावभाजी? कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूयात पुन्हा नंतर अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.